भाविकांचा प्रचंड उत्साह आणि शिराळकरांची श्रद्धा यांचा मिलाफ असलेली अनेक शतकांची परंपरा असणारी शिराळची जगप्रसिद्ध नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषात उत्साहात पार पडली आहे। शैक्षणिक उद्देशासाठी आणि स्थानिक लोकांमध्ये आणि समाजामध्ये सर्पसंवर्धन पारंपरिक ज्ञान प्रसारासाठी 21 ग्रामस्थांना जिवंत नाग पकडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सर्वत्र समाधानाचं वातावरण होतं। पावसाची उघडीप असल्याने विविध वाद्याच्या ठेक्यावर तरुणाईने जल्लोष केलाय। शिराळ्याच्या नाग संवर्धनाचा संदेश घेऊन येणारा प्रत्येक भाविक आपापल्या गावी परतला। पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। मात्र अनेक वर्ष जिवंत नागाच्या पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी कायद्याचं पालन करत जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेचं आणि घरोघरी मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली आहे। कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी 2 दिवसांपासूनच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती, परंतु अत्यंत संयमाने शिराळकरांनी ही नागपंचमी साजरी केली आहे। पहाटेपासूनच नागपंचमीसाठी शिराळकरांची लगबग सुरू झाली। सकाळी 65 नाग मंडळे कार्यकर्ते विविध वाद्याच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन ग्रामदैवत अंबामातेच्या मंदिरात पोहोचले। त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता देवीचा आशीर्वाद घेऊन नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावं याकरिता प्रार्थना करत होता। नाग मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रत्येक यात्रेकरू शिराळकर यांची नागावर असणारी असीम श्रद्धेला दाद देत होता। या निमित्ताने नाग हा आपला मित्र आहे असा संदेश दिला जात होता। ग्रामदेवता अंबा मातेच्या दर्शनानंतर तेथील पूजेनंतर मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या गल्लीत पोहोचले। शिराळ्याच्या घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मातीच्या नागाची ढाया, दुर्वा आणि कापसाचे वस्त्र आदी साहित्यासह पूजा केली। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातील पाणी साठ्यातील वाढ सुरूच आहे। कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग दुसऱ्या दिवशीही कायम राहिलाय, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर राहिली। दरम्यान जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती। धरण क्षेत्रात झालेला पावसाचा जोर कमी झालाय। कोयना धरण परिसरात 24 तासात 45 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातून 21,824 विसर्ग सलग दुसऱ्या दिवशी कायम ठेवण्यात आलाय। पाण्याचा विसर्ग कायम असला तरी कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसभर स्थिर राहिली। चांदोली धरण क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे। येथे 24 तासात 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती। वारणा धरणात सध्या 29.8 टीएमसी पाणीसाठा झालाय। सध्या धरणातून 13,862 क्युसेक विसर्ग सुरू आहे। धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येते, त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी ही वाढ सुरूच राहिली आहे। वारणा नदीवरील बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेलेत। अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 96.16 टीएमसी झालाय। धरणात 1,44,000 क्युसेक पाण्याची आवक होत असून 1,40,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। पहलगाम हल्ल्याबाबत विरोधकांनी सवाल केला की भाजप म्हणते काँग्रेसने काय केले, पण आज पहलगाम हल्ल्याला 100 दिवस झालेत। आमच्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या आतंकवाद्यांचं काय झालं? उत्तर देण्याची तुमची जबाबदारी आहे, त्यावर बोला, अशी आक्रमक भूमिका खासदार विशाल पाटील यांनी संसदेत मांडली आहे। पहलगाममधील आतंकवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात लोकसभेत चर्चा झाली। या चर्चेत खासदार विशाल पाटील यांनी सहभाग घेतला। ते म्हणाले, आपल्या देशात येऊन सामान्य भारतीयांना दहशतवाद्यांनी मारलं, आपल्या गुप्तचर यंत्रणेचं हे अपयश नाही का? त्याबाबत कारवाई का झाली नाही? 100 दिवसांनंतरही आतंकवादी मिळत नाहीत, हे सरकारचं अपयश नाही का? आपण कोणाचा राजीनामा मागितला नाही, सारे सरकारच्या पाठीशी उभे राहिले। सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवलं, त्यांना नमन केले। पाकिस्तान चीनच्या मागे लपला होता, ते म्हणत राहतील आमचे काही नुकसान झाले नाही, त्यांना म्हणू द्या। आता उत्तर द्यायला हवे की युद्धविराम का केला? ट्रम्प म्हणतात मी युद्धविराम केला, सरकार म्हणते आम्ही युद्धविराम केला, त्यानंतरही पाकिस्तान हल्ला करत राहतं। प्रश्न आहे की युद्धविराम कुणी केला? युक्रेन युद्ध आपण थांबवले असेल तर मग आपण युद्धाबाबत आपण निर्णय का घेऊ शकलो नाही? तर दुसरीकडे विदेशात जायला सर्व पक्षातील लोक पुढे आले, देशाचा आवाज बुलंद केला। आता उत्तर देण्याची सरकारची वेळ आहे। काय झालं, काय चुकलं हे विचारणं देशद्रोह आहे का, असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी मिरजेतील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष व डिजिटल मीडिया ऑफ इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजय भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सिद्धार्थ भोकरे यांनी अध्यक्ष संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार शिक्षण प्रणालीद्वारे संस्थेला लवकरच अभिमत विद्यापीठ बनवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे
भोकरे, सुरेश आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, इंद्रजित घाटे, डॉक्टर विनोद परमशेट्टी, गव्हर्निंग काउन्सिल सदस्य इंद्रजित घाटे, शिवाजी दुर्वे, मोहम्मद मनेर, चंद्रकांत पाटील तसेच सकाळचे सहयोगी संपादक शेखरजी जोशी, पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी, लोकसत्ताचे दिगंबर जाधव, पत्रकार जगदीश धुळबुळू, पत्रकार शंकर भोसले यांच्यासह क्रीडा, राजकारण, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामीण पत्रकार संघ, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संजय भोकरे म्हणाले, संस्थेची क्रीडा परंपरा कायम जपावी, सामाजिक सलोखा आणि एकोपा कायम ठेवत जातीवादाचे उच्चाटन करावे, विज्ञान युगाबरोबरच संस्कृती आणि परंपरेचं जतन करावं, शरीर स्वास्थ्य जपावं, डिजिटल मीडियाचा वापर करून राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्राचा अभ्यास करत राहावं असा मौलिक सल्लाही त्यांनी दिलाय. सुरेश आवटी म्हणाले, वस्ताद संजय भोकरे यांचा दैदिप्यमान वारसा आणि संस्कार सिद्धार्थ यांना लाभले आहे. भविष्यात काय होतो, आपण काय घडलं पाहिजे याची जाण ठेवावी. लहान वयात सिद्धार्थ यांच्याकडे संस्थेच्या उपाध्यक्षपदाबरोबरच डिजिटल मीडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. भविष्यात ते मोठी प्रगती करतील, त्यांना भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचंही ते म्हणाले. सांगलीतील हसनी आश्रम परिसरात बंद असणाऱ्या फॅक्टरीचे कुलूप तोडून साहित्य चोरत धुमाकूळ घालणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केले. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या तिघांकडून चोरीतील कॉपर वायरसह 1,24,000चा मुद्देमाल जप्त केला. निखिल मीरासाब माडिक, अनिकेत आकाश साबळे आणि राजू अशोक सोनावले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हसनी आश्रम परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून घरफोडी केली होती. त्यानंतर पुन्हा फॅक्टरी फोडून साहित्य लंपास केलं होतं. सलग 2 वेळा घरफोडीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली होती. फॅक्टरी चोरी प्रकरणी सतीश शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत जनप्रवासमध्ये वृत्त प्रकाशित होताच पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता शिंदे यांच्या फॅक्टरीमध्ये संशयित तिघांनी चोरी केल्याचं निष्पन्न झालं. यावेळी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यावेळी तिघांना अटक करत त्यांच्याकडून चोरीतील साहित्य आणि एक दुचाकी असा एकूण 1,26,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वयंरोजगार मंत्र्यांनी युवा प्रशिक्षणार्थींना आहे तिथेच कायम करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या प्रशिक्षणार्थी यांना कायम करण्याबाबत आम्ही बोललोच नव्हतो अशी भूमिका सरकारच्या मंत्र्यांनी घेतली. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या पुढील भवितव्यासाठी 1 ऑगस्टपासून सांगलीच्या कृष्णा काठावर युवा प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात राज्यभरातील 36 जिल्ह्यातून 10,000 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावे, या योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, यामध्ये रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे, जॉईनिंग करून घेत असताना वय मर्यादेतच कुठलं कारण सांगू नये, जॉईनिंग करून घेत असताना वय मर्यादेचे बंधन ठेवू नये, रखडलेले विद्यावेतन तात्काळ अदा करावे आणि भविष्यातील विद्यावेतन ठरलेल्या कालमर्यादेत नियमितपणे अदा करावे, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली आहे. तुकाराम बाबा म्हणाले की राज्य सरकार युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्याबद्दल गंभीर नाही. राज्य सरकारला जागं करण्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतोय. युवा प्रशिक्षणार्थींच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. या आंदोलनात संपूर्ण राज्यातून सुमारे 10,000 युवा प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. ठोस मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिलाय. यावेळी युवराज बावडेकर, सागर घोडके, विनायक यादव, युवा प्रशिक्षणार्थी जयदीप माने, चेतन राठोड, खालिद मुल्ला, प्रतीक गाडे आदी जण उपस्थित होते. अदानीने गडचिरोली जिल्ह्यात 2,500 एकर जंगल खरेदी केले. त्या ठिकाणचे खनिज थेट त्यांच्या गोव्यातील खाजगी बंदरात पोहोचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा खटाटोप सुरू आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासाठी विरोध आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी आता शेतात येऊ नये, अन्यथा याद राखा असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मणेराजुरीत दिलाय. तर अदानी आणि देवेंद्र फडणवीसच्या नावाने भजनही करण्यात आले. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरीही आंदोलकांनी खाल्ली आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी, अंजनी, कौलापूर, माधवनगर आणि पद्माळे या गावात मोजणी होती. या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी भेटी दिल्या, पण एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही. सर्वच गावातील मोजणी बंद पाडण्यात आली आहे. राजू शेट्टी म्हणाले, आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचं का? एकदाच गावात या, शेतकऱ्यांचं ऐकून घ्या. शेतकऱ्यांचा नकार मिळाल्यानंतरही
वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येतं असा सवाल केलाय. तर हे केवळ अदानीसाठी सुरू असल्याचा आरोप देखील केलाय. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च 35 कोटी असताना या मार्गाचा मात्र प्रति किलोमीटर खर्च 107 कोटी कसा, असा सवालही त्यांनी केलाय. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडण्यात आल्यात. कुठेही शेतकरी मोजणी होऊ देणार नाही. काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचं सांगितलं जात असलं तरी 50,000 कोटीतील काही शितोडे आपल्यापर्यंत येतील का, यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून आयुक्तांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत कुपवाड शहरातील भारत सूतगिरणी चौकामध्ये अनधिकृतपणे उभी केलेली खोके काढण्यात आली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख प्रभाग समिती क्रमांक 3 सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात तणावपूर्ण वातावरणात खोकी हटवण्यात आली. प्रथमतः या पथकाने खोकी काढण्यासाठी सुरुवात करताच खोकीधारकांनी त्यास तीव्र विरोध केला. प्रशासन अधिकारी आणि खोकीधारक यांच्यात हमरीतुमरीही झाली. यावेळी चौकामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून गर्दी हटवण्यात आली. यावेळी महापालिका प्रशासनाकडून खोकीधारकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु खोकीधारक आम्हाला पर्यायी व्यवस्था करा मगच आम्ही खोके काढतो असं ठणकावून सांगत होते. गोरगरिबांची हातावर पोटी असणारी खोकी काढत आहात तर सरसकट जे काही अनधिकृतपणे अतिक्रमण झालेली आहेत ती सर्व काढण्यात यावीत अशी मागणी यावेळी संतप्त खोकीधारकांनी केली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त निखिल जाधव घटनास्थळी दाखल झाले. खोकीधारकांनी व्यथा मांडली. यावेळी उपायुक्त जाधव यांनी माहिती घेत खोकीधारकांना समजावून सांगत अनधिकृत खोके हटवली पाहिजेत. आम्ही नियमापलीकडे काहीही करत नाही असं सांगत प्रशासनात सहकार्य करा, स्वतःहून खोकी हटवा असं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदू राष्ट्र टिकवायचे असेल तर देशामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा झाला पाहिजे. यासाठी राज्यात लढा उभा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या बैठकीत घेण्यात आलाय. दरम्यान संघटना धर्मांतर विरोधी आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याबाबतही आग्रही आहे. यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील टिळक स्मारकमध्ये झालेल्या संघटनेच्या बैठकीला सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, देशात मुस्लिम समाजाची झपाट्याने वाढ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदू राष्ट्र हे टिकवायचे असेल आणि या देशाला इस्लामी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर सरकारने जनसंख्या नियंत्रण कायदा उभा केला पाहिजे. यासाठी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्रात मोठा लढा उभा करणार आहे. यासाठी गावागावात हिंदू एकता आंदोलनाची भक्कम बांधणी करावी असं आवाहन शिंदे यांनी केलंय. दरम्यान हिंदू एकता आंदोलन पक्षाचा हिंदू एकता आंदोलन संघटनेशी काडी मात्र संबंध नाही, याची सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश कार्याध्यक्ष विनायक अण्णा पावसकर होते. नागरिकांच्या तक्रारीचं निवारण अधिकाऱ्यांनी चोखपणे करावे. अनेक नागरिकांच्या वारंवार त्याच तक्रारी येते, त्यावर लक्ष केंद्रित करून काम करावे अशा सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहिमेत 55 तक्रारी प्राप्त झाल्या. पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली नागरी संवाद आणि तक्रार निवारण मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपायुक्ता विजया यादव, स्मृती पाटील, निखिल जाधव आदी जण उपस्थित होते. या मोहिमेत 55 तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, अतिक्रमण, नगररचना या विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे. नागरिकांच्या समस्या तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. अधिकाऱ्यांनी तातडीने या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. एक तक्रार दुसऱ्यांदा येता कामा नये याची काळजी घ्यावी असं आवाहन रोकडे यांनी केलंय. तर नागरिकांनी अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन तक्रार दाखल केली तर तक्रार निवारण करण्यासाठी कालावधी कमी लागणार आहे. तक्रार निकाली काढण्याचं प्रमाण नक्की कमी होणार आहे. शिवाय प्रथम उपायुक्त स्तरावर तक्रार दाखल होईल, त्यानंतर पुढील आठवड्यात आढावा घेऊन आयुक्त स्तरावर तक्रार दाखल करता येईल. मग त्यावर सुनावणी होईल. दर गुरुवारी प्रभाग समितीने तक्रार निवारण मोहीम राबवली जाते. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केले. सांगली शहरासह जिल्ह्यात नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मुख्यत्वे काँग्रेस कमिटीजवळील नागदेवता मंदिरात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी मिरवणुकीने कृष्णा नदीचं पाणी आणून नागदेवतेला जलाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. ओम रुद्र झांज पथकाच्या वाद्यगजराने मिरवणूक दणाणून सोडली. मंदिरासमोर अत्यंत देखणी आरास मंडप घालण्यात आलाय. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी रांगा लावत होते. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. मंदिराबाहेर खेळण्याची दुकानांवर लहान मुलांची गर्दी झाली होती. आज या मंदिरात
समित कदम, शैलजा भाभी पाटील, नेताताई केळकर, राजेश नाईक, प्रकाश मुळके आदी मान्यवरांनी नागदेवतेचं दर्शन घेतले। या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी नागराज सांस्कृतिक भवन ट्रस्टने विलास माळी, आनंदराव माळी, भाऊसाहेब माळी, सुनील माळी यांच्याबरोबर उत्सव समितीतील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्नशील होते। तसेच ट्रस्टच्या वतीने भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नागदेवतेचं दर्शन घेतले। मंदिर परिसरात खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल यांची रेलचेल होती। झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंद लुटण्यासाठी महिलांची चढाओढ लागली होती। सायंकाळीही मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती।